लाडकी बहीण योजना तर जुलै महिना आणि ऑगस्ट महिना असे 2 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार अशाबद्दलची माहिती तुम्ही ऐकलेली असेल। कारण रक्षाबंधनच्या अगोदर संपूर्ण लाडक्या बहिणींना 3000 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। यामध्ये 2 महिन्याचे हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्ट असे 2 हप्ते तुम्हाला येणार आहे। परंतु यामध्ये खरोखर तुम्हाला 2 हप्ते येणार आहे किंवा 1 हप्ता येणार आहे आणि जो GR आलेला होता तो GR कॅन्सल होणार आहे का आणि नवीन GR येणार आहे का अशाबद्दल भरपूर अपडेट संपूर्ण लाडक्या बहिणींनी बघितले असेल। नेमकं खरं कारण काय आहे आणि जो तुम्हाला अगोदर GR आलेला आहे त्या GR मध्ये काही बदल झालेला आहे का या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर संपूर्ण लाडक्या बहिणींनी बघा, या अगोदर जो GR आलेला होता हा GR आलेला होता जुलै महिन्यासाठी 12/8ला। यानंतर कोणताही GR आलेला नाही आहे आणि हा GR अजूनपर्यंत कॅन्सल वगैरे झालेला नाही आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये येणार आहे। त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा सुद्धा तुम्हाला सोबत येणार का, तर यामागचं कारण काय बघू शकता तुम्ही। समजा हा हप्ता ऑलरेडी लेट झालेला आहे, 12 तारखेला GR आल्यानंतर 15 तारखेपर्यंत किंवा जास्तीत जास्त 16-17 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु हा हप्ता जमा झालेला नाही आहे। आणि हा हप्ता जर अजून लेट झाला आणि त्याचबरोबर जर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा जर GR प्रसिद्ध झाला परत, म्हणजे हा जुलै महिन्याचा GR आणि ऑगस्ट महिन्याचा जर सोबत GR आला तर तुम्हाला 2 महिन्याचे हप्ते हे 3000 रुपये तेव्हा सोबत दिले जाणार आहे। परंतु हा GR अजूनपर्यंत कॅन्सल झालेला नाही आहे। या GR नुसार संपूर्ण लाडक्या बहिणींना 1500 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये यायलाच पाहिजे, जे अजूनपर्यंत आलेले नाही आहे। कारण की DBT ॲक्टिव्ह झालेली नाही आहे, कारण की DBT ॲक्टिव्ह होणं हे गरजेचं आहे। DBT ॲक्टिव्ह होणार तेव्हाच तुमच्या 3 किंवा 4 दिवसात ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे। परंतु तुम्ही जी अपडेट बघत आहे की हा GR कॅन्सल झालेला आहे, नवीन GR येणार आहे, अशी माहिती शासनाकडून कुठेच उपलब्ध झालेली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, हप्ता जमा होणार आहेच। फक्त एवढंच आहे, जर तुम्हाला जुलै महिन्याचा हा जो हप्ता आहे हा जर अजून लेट झाला आणि येत्या 4-5 दिवसात किंवा 8 दिवसात जर ऑगस्ट महिन्याचा GR प्रसिद्ध झाला तरच तुम्हाला 3000 रुपये जमा केले जाणार। अन्यथा तुम्हाला 1500 रुपये जुलै महिन्याची जो GR प्रसिद्ध झालेला आहे त्या GR नुसार तुम्हाला जमा केले जाणार। त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याचा परत GR उपलब्ध केला जाणार आणि ऑगस्ट महिन्याचे सुद्धा तुम्हाला 1500 रुपये हे जमा केले जाणार। अशा प्रकारे 2 हप्ते तुम्हाला रक्षाबंधनच्या अगोदर जमा केले जाणार आहे, असं होऊ शकते। म्हणून संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, कारण जोपर्यंत शासन निर्णय येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय किंवा कोणताही GR हा कॅन्सल केला जात नाही आणि नवीन GR उपलब्ध केला जात नाही। त्यामुळे हप्ते येणार आहे, फक्त एवढंच आहे की हप्ते लेट होत आहे। गव्हर्नमेंटकडून अजूनपर्यंत DBT जी आहे ही ॲक्टिव्ह केलेली आहे अशाबद्दलची माहितीसुद्धा उपलब्ध झालेली नाही आहे, परंतु ही माहिती उपलब्ध व्हायला पाहिजे। आणि आज जर DBT ॲक्टिव्ह झाली तर येत्या 3 दिवसात तुम्हाला 1500 रुपये जमा होऊन जाणार जुलै महिन्याचे। आणि ऑगस्ट महिन्याचा अजून कोणतीही माहिती नाही आहे। जेव्हा GR उपलब्ध होणार नवीन ऑगस्ट महिन्याचा त्यानंतरच तुम्हाला तुमचे ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहे। म्हणून संपूर्ण लाडक्या बहिणींनी जी अपडेट प्रॉपर आहे त्यावर लक्ष ठेवा। शासन जोपर्यंत तुम्हाला कोणती माहिती देत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा पैसे मिळत नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। नवीन अपडेट आल्यानंतर किंवा DBT ॲक्टिव्ह झाल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।